हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट साध्या सोप्या पद्धतीने अख्खा मसूर कसा करायचा ते पाहणार आहे। अख्खा मसूरची एकदम मस्त अशी भाजी कशी करायची ते पाहणार आहे। एकदम झणझणीत चमचमीत एकदम मस्त अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण कमी साहित्यात पण तेवढी चविष्ट अशी भाजी बनलेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल की ती मस्त अशी भाजी आपली झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने आपण हे अख्खा मसूर न भिजवता छान अशी भाजी बनवलेली आहे, झटपट अशी। तुम्ही नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा अख्खा मसूर मी 1 वाटी घेतलेला आहे। इथे आता हा अख्खा मसूर आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। इथे धुवून घेतलेला आहे स्वच्छ 2 ते 3 वेळा। याच्यामध्ये आता ज्या वाटीने आपण अख्खा मसूर 1 वाटी घेतलेला आहे त्या वाटीने 3 वाटी मी पाणी घातलेलं आहे शिजण्यासाठी आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। झाकण लावून आपण हे शिजवून घेणार आहे। मी याच्यात मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घेणार आहे। इथे बघू शकता याच्यात 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थंड झालेला आहे। आपण आता अख्खा मसूर कसा शिजलाय ते बघूया। इथे बघू शकता अख्खा मसूर आपला छान शिजलेला आहे। आता चेक करूया, एकदम मऊसूद असा शिजला जातो बघा, एकदम छान शिजलेला आहे। आता त्यासाठी साहित्य बघा, एक मी कांदा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे मोठा, एक टोमॅटो, आले लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे। इथे 2 छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे। जिरे आपले छान असे फुललेले आहेत। त्यामध्ये 2 तमालपत्र मी तोडून घालते। जास्त आपण खडे मसाले घालणार नाही, फक्त तमालपत्र आपण इथे घालणार आहे। तमालपत्र इथे 1 मिनिट परतून घ्यायचं। त्यामध्ये आपण कांदा घेतलेला आहे तो घालायचा। एक मोठा कांदा मी असा बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय कांदा इथे मी चांगला परतून घेते बघा। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। इथे कांदा आपला चांगला परतलेला आहे। त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। इथे आले लसूण पेस्ट घातलेली आहे। आले लसूण पेस्ट आपल्याला कच्चेपणा जाईपर्यंत चांगली परतून घ्यायची आहे। इथे बघू शकता आले लसूण पेस्ट मी छान अशी परतून घेतलेली आहे। आता त्यामध्ये जे आपण टोमॅटो घेतलेले आहेत, 1 टोमॅटो असा बारीक कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा। इथे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालते। कोथिंबीर थोडी अशी फोडणीमध्ये घातली की चव छान लागते। टोमॅटो आणि कोथिंबीर मिक्स करून चांगला मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता टोमॅटो कोथिंबीर आपले छान असे परतून घेतले। त्यामध्ये पाव चमचा मी हळद घालते, 1 चमचा लाल तिखट घालते, अर्धा चमचा इथे मी धनेपूड घातलेले आहे। हे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे हे मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने 2 मिनिटं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। आणि यामध्ये मी 3 चमचे दुधाची साय अशी फेटून घेतलेली आहे ती घालून घेते। तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल ती घालू शकता। आणि साय आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। व्यवस्थित या मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। साय छान अशी मिक्स करून घेतली की आपण शिजवून घेतलेला अख्खा मसूर घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं। आणि त्याच कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये मी घालून घेते। आपल्याला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। आपण मसूर शिजताना पण मीठ घातलं होतं, त्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आलेले आहे। आता मी इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, ऑप्शनल आहे। गरम मसाला घालून मी मिक्स करून घेते। आता या छान असं मिक्स केलेलं आहे। आता याच्यावर झाकण ठेवून मी 5 मिनिटं शिजवून घेणार आहे बघा। हे आता इथे झाकण ठेवलेलं आहे बघा। 5 ते 6 मिनिटानंतर हे छान असं शिजलेलं आहे। मसूर आपला छान असा मसाल्यांबरोबर शिजवून घेतलेला आहे। छान अशी दाटसर भाजी आपली तयार झालेली आहे। कमी साहित्यात एकदम झटपट अशी, तुम्ही अख्खा मसूर भिजवायला विसरला तर अशी झटपट तुम्ही भाजी बनवू शकता। मस्त मऊसूद असा शिजला जातो बिना भिजवता। तुम्ही नक्की या पद्धतीने झटपट भाजी बनवून बघा। इथे सगळ्यात शेवटी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बघा। मस्त मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर घातल्यावर 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। कोथिंबीर घातल्याच्या नंतर मी 1 मिनिट शिजवून घेतलेलं आहे बघा। मस्त भाजी आपली तयार झालेली आहे। इथे मिक्स करून घ्यायचं बघा। मी इथे गॅस बंद करते। छान अशी झटपट भाजी तयार होते अख्खा मसूरची। नक्की या पद्धतीने तुम्ही अख्खा मसूरची भाजी नक्की बनवून बघा। एकदम चविष्ट अशी भाजी होते, कमी साहित्यात झटपट आणि छान अशी भाजी तयार होते बघा। झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी भाजी तयार होते। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने अख्खा मसूरची भाजी बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।